चल घे रे. चला तर हे आहे व्हिडिओचा दुसरा पार्ट. आणि तुम्हाला जे कालचा व्हिडिओ टाकला होता जिथं की आम्ही इथं राम मंदिरला फिरायला आलो होतो ना, त्याचा व्हिडिओ तुम्हाला कालच आला होता ना. आता आमचे जेवण झाले तर इथून पुढं जे आहे की नाही ते तुमच्यासोबत शेअर करीत आहे. जसे की इथं राम आलेले आहेत, वनवासाला राहिलेले आहेत, आणि त्यांच्या काय काय आठवणी आहेत, काय काय जागा आहे, काय काय वस्तू आहेत, ते मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर चला पूर्ण व्हिडिओ जे आहे ना स्किप न करता नक्की बघत राहा. आणि तो व्हायली आकाशची आणि त्याच्या डॅडीची फोटोशूट व्हायली, आणि पुन्हा त्याच्या डॅडीचे थोडेसे फोटोशूट मी घेतले. जसे की गाडीमध्ये ते बसून जे होते ना त्यांचे फोटो मी काढले. तर किती जंगल रे बाबा, चौकट जंगल, पूर्ण डोंगरांमध्ये आहे सगळं राम मंदिर. तरी आता खूप कमी झाले हे जंगल. इतकी घनदाट झाडी होती, आता लोक तोडून 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 कमी व्हायले सगळं. वार सुटले, किती आवाज आले बघ, कडकड 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 कडकड. लाईट चालू केला जेव्हा की नाही मानव शरीरामध्ये आपले राम होते की नाही, तेव्हा त्याला इतका वनवास भोगावा लागला की नाही. आणि आत्ता पण ते आपल्यामध्ये आहेतच. सगळ्या सृष्टी जी आहे ना त्यांच्याकडूनच चालत आहे. तर त्यांचा जे इतिहास आहे ना ते तुमच्यासोबत थोडासा शेअर करीत आहे, जितके की आमच्या इकडं घटना घडलेली आहे श्रीराम प्रभूची. तर चला पूर्ण व्हिडिओ स्किप न करता नक्की बघत राहा. ती चिन्हाने कुणीकडे हो, कमी पायऱ्या आहेत का? हे धोंड्यात बघू दे की, बघन किती मोठ्या मोठ्या शिळा आणून टाकलेल्या आहेत. मारुतीने टाकलेल्या आहेत ना ह्या, मारुतीच्या सेनानं आणून टाकलेल्या शिळा आहेत. तिथं राम मंदिर, एका रात्रीचं राम मंदिर तयार होणार होतं, पण दिवस निघला आणि त्याच्यामुळे राम मंदिर तयार झालं नाही. हे आहे छोटंसं वर मंदिर दत्ताचं. चला तुम्हाला आधी तर सगळं दाखवते, आणि पुन्हा आपण इथं ह्या जागेवर आलोत ना ह्याची गोष्ट तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला, बघू शकताय तुम्ही हे धोंडे किती असे लांब लांब धोंडे. तर ह्याला शिळा म्हणतात. तुम्ही बघा ह्या चौकड ह्या शिळा जे अरे जिकडं बघितलं खालून आलोत ना आपण तर वरपर्यंत ह्या शिळा आहेत. अशा तर आडव्या पडलेल्या आहेत, तर कुठं अशा उभ्या ठेवलेल्या आहेत. तुम्ही बघू शकताय, बघा अशा खालून वरपर्यंत किती विशाल असे दगड आहेत हे. चला तर ह्या शिळाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, आणि आपण आलोत ना त्या जागेचं महत्त्व पण तुम्हाला सांगणार आहे. तर चला, हे जे आहे की नाही आमच्या घरापासून 15 ते 20 किलोमीटर शांतापूर आहे. तर इथं जे आहे ना आपले अयोध्याचे राजा पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम श्री राम प्रभू, जेव्हा त्यांना 14 वर्षाचा त्यांच्या आईनं वनवासाला पाठवलं होतं ना, तेव्हा जे आहे ना ते प्रवास करताना इथं जे ना त्यांचा मुक्काम पडला होता एके दिवशी. आणि इथं जे आहे ना त्यांची जे सेना होती ना आपली मारुती रायाची, तर ते जे आहे ना त्यांना इथं घर बांधून देऊ लागले, कारण त्यांना इथं भरपूर दिवस राहायचं होतं. पण एका रात्रीतूनच पहिलं जे ना सगळे घरं तयार होत होते. तर त्यांनी हे अशा शिळा भरपूर आणून टाकलेल्या आहेत तिथं घरं बांधण्यासाठी. पण सकाळी की नाही दिवस निघला आणि त्यांच्याच्याने हे घर बांधणं झालं नाही. त्याच्यामुळे ह्या शिळानं तशाला तशाच, आता त्या उगीपासून ते आपलं कलियुग आहे, तर ह्या शिळा तशाला तशात उचलत पण नाहीत आणि काही नाही, अशा मध्ये रवल्या गेलेल्या आहेत ना जमिनीमध्ये. तुम्ही बघू शकताय खूप मोठं सगळा डोंगर जे ना त्या शिळाचाच डोंगर आहे. तुम्ही दुसरीकडे कुठंही बघताल ना तुम्हाला कुठंही हे बघायला भेटणार नाही. जे आता मी आले ना तर तुमच्यासोबत हे सगळं दाखवते तुम्हाला. आणि इथं जे आहे ना आपल्या रामानं, सीतानं, लक्ष्मण हे सगळ्यांनी जे ना इथं काही दिवस वनवासाचे काढलेले आहेत. आणि हे जंगल बघू शकताय तुम्ही किती मोठं नापाट जंगल आहे. आता तर ह्याच्यामध्ये की नाही 4 आणि हिस्सा पण राहिला नाही, तेव्हा किती जंगल आत्ता एवढं आहे, तर पहिलं किती असेल तुम्ही विचार करा हे जंगल. आणि पूर्ण जनावर येतं, कारण 6 वाजले ना की इथं कुणीही राहत नाही.
इतकं मोठं आणि विशाल जंगल आहे, सगळं डोंगराळ भाग आहे, एकदम डोंगराच्या मध्ये जे आहे ना, आणि हे जे आहे ना पूर्ण जंगल सागवान आहे, ज्याचं की आपल्या इथं फर्निचर बनतं. मी तुम्हाला सांगितलंच होतं मागं. बघा किती घनदाट जंगल आहे. तुम्हाला की नाही कसा वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि पूर्ण जे आहे ना हे सगळं सागवान आहे, ज्याच्यापासून की नाही फर्निचर तयार होतंय. आणि आता जे आहे ना आपल्या अयोध्याचे पुरुषोत्तम राम, तर किती भरपूर असं मोठं मंदिर त्यांच्यासाठी अयोध्याला बांधलेलं आहे, करोडो अब्ज रुपयाचं. आणि जेव्हा की नाही ते अस्तित्वात होते ना, तर तेव्हा त्यांना असं वनवास डोंगरानं हे ना वनवास करीत फिरलेले आहेत आपले प्रभू. तर बघू शकताय तुम्ही, आता तरी ही जागा इतकी व्यवस्थित आहे. त्या काळामध्ये त्या युगामध्ये ही जागा किती खरतड असेल, विचार केलं तरी अंगावर अशी काटे म्हणजे उभं टाकते. तर तुम्ही बघू शकता आता सहज पायानं पण आपल्याला चलणं होईना झालं या जागेवर. तर इथं त्यांनी मुक्काम केला होता फक्त सावत्र आईच्या म्हणण्यावरून. आजकाल तर सख्या आईचं पण आणि वडिलाचं पण कुणी ऐकणे झाले. म्हणूनच श्रीराम प्रभूला की नाही पुरुषोत्तम मर्यादा पुरुषोत्तम असं नाव दिलेलं आहे, कारण सावत्र आईचा शब्द पाळण्यासाठी त्यांनी असल्या जंगलामध्ये वनवास काढलेला आहे 14 वर्ष. आणि जेव्हा आता ते नाही तर तेव्हा त्यांचं किती अब्जो करोडो रुपयाचं जे आहे ना मंदिर जे आहे ना अयोध्याला बांधलेलं आहे ना. आम्ही पण गेलो होतो दर्शन करायला. पण जेव्हा असलं तेव्हा माणसाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये किती कष्ट असते. तर चला आपल्या श्रीराम प्रभूची सीतेची कशी वाटली ही जागा राहिलेली तुम्हाला, पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आवडलं तर लाईक शेअर करायला विसरू नका. आणि कधी इकडं आलात ना तर नक्की येऊन जे आहे ना ह्या जागेला दर्शन द्या तुम्ही. आणि कसं होतं युग आणि कसं राहिले होते काय नाही ते नक्की बघा. तर चला आता आम्ही खाली उतरतोय. आणि हे सगळं जे आहे ना आम्ही वर आलोत ना, तर वरच्या ठिकाणावर ते दगड वगैरे आहेत. आणि खाली जे आहे ना मंदिर वगैरे बांधलेलं आहे, खूप भरपूर असं जंगल आहे. इकडे पुढल्या साईडला पण अजून भरपूर शिळा आहेत. तर बघा तुम्ही, महाराजाचं मंदिर आहे, नामदेव महाराज पहिले हेच होते ना इकडं. उमरटकडले होते का हे महाराज? उमरज कोणीकडे ते? ह्या साईडला विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे. असे छोटे छोटे मंदिर, कारण सगळ्या डोंगरा भागानं इकडं काय वाहन पण बी बरोबर येत नाही. तर एवढ्या अवघड जाग्यावर आता लोक दर्शनाला वगैरे भक्त येतात ना, म्हणून असं छोटं मोठं का होईना पण छान सविस्तर असं बांधून ठेवलंय. चला आता मागल्या साईडला पण काय आहे ना तुमच्यासोबत शेअर करते. आणि तिकडं काय आहे ना ते पण तुम्हाला दाखवते. हे बघा सगळी इकडे शिळाच ठेवलेल्या आहेत. हे बघा किती मोठी शिळा, अशा शिळा सगळ्या की नाही जंगलानं पडलेल्या आहेत. हे काय तिकडे पण आहेत की. चला किती युग गेले की काय नाही की आपले स्वामीजी इथं राहत होते. आणि बघू शकताय तुम्ही किती मोठ्या शिळ्यात मी तुम्हाला दाखवते जवळून शिळ. तिकडे एका भागाला आहे आणि इकडं पण बघा. हे बघा सगळं जंगल त्या शिळाचंच आहे. हे बघा हे पूर्ण धोंडा दिसतंय ना, तर हे सगळ्या शिळा येतात, एक पण असं धोंडा नाही, निडळ एक सारखे येतात. आणि सगळ्या जेत ना एकदम काळ्या झर असे दगडाच्या बघू शकताय तुम्ही. आणि जमिनीच्या खाली पण तेवढ्याच आहेत आणि जमिनीवर पण तेवढ्याच आहेत. आणि खरं आता की नाही आम्ही सालामधून एकदा दोनदा तर ह्या मंदिरला येतच असतो. तर तसंच आम्ही की नाही ते ह्याला गेलतो ना प्रयागराजला, जेव्हा कुंभस्नान चालू होतं तेव्हा गेलो होतो. तर तिकडून तिकडे अयोध्याला पण गेलो होतो. त्याच्या आधी मिस्टर जाऊन आले होते, पण म्हणले जेव्हा आपलं मंदिर पूर्ण होईल ना तेव्हा आपण जाऊत म्हणले होते. आणि ते की नाही तेव्हा ते योग आला प्रयागराजचा, जसं की कुंभस्नान करायचा. तर तेव्हा आम्ही गेलो होतो ना, तर खरं अक्षरशः की नाही जेव्हा त्या मंदिरामध्ये मी प्रवेश केला, त्या मंदिरामध्ये जेव्हा मी गेले ना, आणि इतकी गर्दी होती ना तुम्हाला सांगते की भरपूर गर्दी होती. सदा आम्ही की नाही इथं दर्शनाला येत होतो. आणि जेव्हा मी त्या मंदिरामध्ये गेले ना की माझ्या अक्षरशः डोळ्याला की नाही अशा धारा लागल्या की नाही, की मनातल्या मनात विचार एकदम आला की जेव्हा आपल्या इकडं जेव्हा ते होते अस्तित्वात तेव्हा त्यांना राहायला बेला कसं घर होतं, कसे दगड होते, कसं होते, वन 14 वर्षे हिंडले. आणि आता जेव्हा ते नाही तर तेव्हा त्यांच्यासाठी किती मोठं म्हणलं तर अब्जो करोडोचं महल त्यांच्यासाठी बांधले.
तर माणूस की नाही असलं तर त्याला किती संघर्ष करावा लागतं आयुष्यामध्ये. ते आपल्यापासून नाही, ते देवाधर्मापासून चालू आहे. आणि आता की नाही त्यांच्यासाठी तेवढं मंदिर जे बांधले की नाही, ते मंदिर बघायलाच किती लोक जे आहेत ना, म्हणलं तर आउट ऑफहून जाऊ द्या, आपल्या इंडियामधून जाऊ द्या, सगळ्यात नंबर 1 मंदिर जे आहे ना आता आपल्या रामबाचं बांधलेलं आहे. आणि आता बघू शकता तुम्ही की हे असं जंगल होतं पहिलं. ह्या जंगलामध्ये राहिलेले आहेत आपले प्रभू. बघू शकता तुम्ही, चौकट जंगल आहे. गिर गाय बारीक शिंगाची, जाय माझ्या बाजूला, उलटे शिंग आहेत तिचे. पूर्ण तुम्हाला की नाही आपल्या रामप्रभूचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तेव्हा की नाही माणूस जन्मामध्ये होते आपले श्रीराम प्रभू, आणि सध्या पण ते आपल्या सर्वांमध्ये आहेतच. तेव्हा देवाचा जे वास असतो की नाही ते कधीच मिटत नसतं. आणि तेव्हा पण होते श्रीराम प्रभू, सध्या पण आहेत. पण तेव्हा मनुष्य जन्मामध्ये होते तेव्हा त्यांना किती कष्ट भोगावे लागले हे तुम्ही बघितलंच आहे. तर चला, पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि काय नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता आलो तर आम्ही आमच्या घराकडे. पूर्ण व्हिडिओ ज्याने तुमच्यासोबत शेअर केला होता. तर भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये.